प्रत्येक घरात पोचलेला हा ब्रँड फक्त बिस्किट विकत नाही, त्याबरोबर विकतो दर्जा आणि भावनिक जोड. या मदतीने पार्लेने एक जबरदस्त साम्राज्य उभं केलेलं आहे. या केस स्टडीमधून या 5 गोष्टी पाहणार आहोत. पहिली आहे पॉवर ऑफ कस्टमर, सेकंड पॉवर ऑफ सप्लाय, तिसरी गोष्ट कॉम्पिटिशन इन द इंडस्ट्रीज, चौथी थ्रेट ऑफ सबस्टिट्यूट प्रोडक्ट आणि पाचवी आहे थ्रेट ऑफ न्यू एंट्री. या पार्लेच्या यशामागच्या या 5 व्यावसायिक शक्ती समजून घेणार आहोत आणि त्या आपल्या बिझनेसमध्ये कशा प्रकारे वापरता येतील यावर भर देणार आहोत. पॉवर ऑफ कस्टमर. ग्राहकच आपल्या व्यवसायाचा केंद्रबिंदू आहे असे पार्लेने ठरवलेलं आहे. उत्पादन, सेवा आणि योग्य दर सगळं काही ग्राहकांभोवती फिरवलेलं आहे. पार्लेने सर्वात आधी ग्राहकांच्या गरजा समजून घेतल्या आणि त्याचं समाधान शोधलं. त्यांना हेही माहीत होतं, ग्राहक ठरवतो बाजारातील ट्रेंड. लोक काय शोधतायत, काय विकत घेत आहेत याचं निरीक्षण ठेवून पार्लेने दर्जेदार बिस्किट निर्माण करण्याचा प्रयत्न केला. समाधानी ग्राहक पुन्हा परत येतो आणि नवीन ग्राहक आणतो. त्यामुळे मार्केटिंगचा खर्च कमी होतो आणि ब्रँडवर विश्वास वाढतो. ग्राहक निष्ठा म्हणजे दीर्घकालीन नफा. त्यामुळेच ग्राहकच तुमचा सर्वोत्तम मार्केटिंग एजंट आहे. ग्राहकांचा ब्रँडबद्दलचा अनुभव आणि त्याचं ब्रँडबद्दलचं बोलणं हेच ब्रँडचं सर्वोत्तम जाहिरातीचं माध्यम आहे. त्यामुळे पार्लेने ग्राहकांची मनं जिंकली आणि आज पार्लेचा मार्केट शेअर सगळ्यात जास्त आहे. दुसरी गोष्ट पाहूयात, पॉवर ऑफ सप्लाय. योग्य पुरवठा करण्यासाठी ग्राहकांचा डाटा म्हणजे व्यवसायाचं सोनंच आहे आणि या डाटाचं योग्य विश्लेषण केल्यास तुम्हाला बाजारातील ट्रेंड, मागणी आणि वाढीचा अंदाज लागतो. चांगले उत्पादन तयार करूनही ते वेळेवर ग्राहकांपर्यंत पोहोचवलंच नाही तर तो व्यवसाय किंवा ते प्रोडक्ट व्यर्थ ठरतं. पार्लेने मजबूत वितरण व्यवस्था तयार केली. वेळेवर पुरवठा म्हणजे समाधानी ग्राहक म्हणजे वाढता व्यवसाय. हे यशाचं रहस्य त्यांना माहीत आहे. पार्लेच्या हजारो डीलर आणि डिस्ट्रीब्युटरमुळे त्यांचं नेटवर्क अजय झाले आहे. कमी वेळेत आणि कमी संसाधन वापरून तुम्ही जर जास्त परिणाम दिला तर उत्पादनाचा खर्च कमी आणि नफा जास्त होतो. तिसरं पाहूया, उद्योगातील स्पर्धा. पार्लेच्याही आधी काही बिस्किट कंपन्या होत्या आणि पार्ले चालू झाल्यानंतरही काही बिस्किट कंपन्या आल्या. स्पर्धेमुळे नवकल्पना सुचतात, सुधारणा आणि विकासाला चालना मिळते. पण पार्ले कंपनीने स्पर्धक म्हणजे धोका नाही तर तो एक संधीच आहे हे ओळखलं. वर्षानुवर्ष ओलांडली पण त्यांच्या उत्पादनाची तीच चव, तीच गुणवत्ता कायम ठेवण्यात आलेली आहे. पार्ले स्पर्धेला घाबरले नाही तर त्यांनी एक स्ट्रॅटेजी बनवली. कमी किंमत, सर्वोत्तम उत्पादन दिलं. कमी दरात गुणवत्तेचा तडजोड न करता चांगले मूल्य देणं हाच पार्लेच्या यशामागचा गाभा आहे. पार्ले जी मधला हा जी म्हणजे ग्लुकोज. आधी ज्यावेळेस पार्ले मार्केटमध्ये आलं होतं त्यावेळेस ग्लुकोज बिस्किट हे खूप विकलं जात होतं. पण सगळेच ग्लुकोज बिस्किट लिहित असल्यामुळे पार्ले ग्लुकोज बिस्किट या नावाने मार्केटमध्ये उतरणं शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी ग्लुकोजचा हा फक्त जी घेतला आणि जी म्हणजे जीनियस अशा प्रकारे वेगळी आयडेंटिटी तयार केली. पर्यायी उत्पादनाचा धोका. ग्राहकांकडे नेहमी वेगवेगळे पर्याय असतात. तुमचे उत्पादन त्यांच्या गरजा पूर्ण करत नसेल तर ते लगेचच दुसरा पर्याय निवडतात. त्यामुळे पार्लेने त्यांच्या बिस्किटमध्ये सतत सुधारणा ठेवल्या. ग्राहकांच्या बदलत्या आवडीनुसार पार्लेने सतत नवीन प्रोडक्ट सादर केले. नवीन ब्रँडिंग, नवीन डिझाईन्स, नवीन प्रोडक्ट हे सर्व काही अपडेट ठेवल्याने आज पार्लेकडे ग्राहक टिकून आहे. एकदा ग्राहकांचा विश्वास मिळवला की ग्राहक सहजासहजी तो विश्वास सोडत नाही. यालाच ब्रँड लॉयल्टी टिकवणं म्हणतात. पार्लेने हे व्यवस्थित टिकवलेलं आहे. थ्रेट ऑफ न्यू एंट्रन्स, नवीन प्रतिस्पर्ध्यांची भीती.
मोठ्या प्रमाणात उत्पादन करून ते मोठ्या प्रमाणात वितरण करणं ही गोष्ट नव्या कंपन्यांना साध्य करणं कठीण जातं. चांगली वितरण प्रणाली आणि ब्रँडची प्रतिष्ठा, ग्राहकांचा विश्वास हे पार्लेचं मोठं कवच आहे. त्यामुळे नवीन कंपन्यांना बाजार मिळवणं कठीण जातं. मोठ्या प्रमाणात उत्पादन करून उत्पादनाचा खर्चही कमी होतो. पार्ले जी हा 5 रुपयांचा पॅकेट 2005 मध्येही 5 रुपयांनाच होता आणि 2025 मध्येही तो 5 रुपयांनाच आहे. त्यांनी काय केलं? रेट तोच ठेवला, वजन कमी करत गेले. पार्ले सरासरी महिन्याला 100 कोटी पॅकेट विकतो, म्हणजे दिवसाला 30 करोड. जर प्रॉफिटमध्ये 50 पैसेच कमवले तरीही दिवसाला 15 करोडचा प्रॉफिट. आणि मार्केटिंगचा खर्च नाही. त्यांनी 100 ग्रॅमपासून सुरुवात केली. 2013ला 75 ग्रॅम केलं, 2016ला 70 ग्रॅम, 19ला 60 ग्रॅम, 21ला 55 ग्रॅम आणि आज 2025 मध्ये 50 ग्रॅम. रेट तोच 5 रुपये. जास्त ग्राहक खरेदी करतात त्यावेळेस खर्च जास्त ग्राहकात विभागला जातो. त्यामुळे उत्पादन आणि प्रोडक्शन स्वस्त होतं. हाच पार्लेचा स्पर्धेतील सर्वात मोठा फायदा आहे. ब्रँड मेरिट टेकावे. आज आपण जे शिकलो ते आपल्या व्यवसायात कसं वापरता येईल. पहिला पाठ, ग्राहकांच्या आवडी आणि बाजारातील बदल लक्षात ठेवल्यास व्यवसाय टिकतो. दुसरा पाठ, भविष्यातील स्पर्धांना घाबरून जाऊ नका, त्यासाठी तयार राहिले पाहिजे. तिसरी गोष्ट, बदलणारे ट्रेंड समजून घ्या आणि ते स्वीकारा. चौथी गोष्ट, ग्राहकांना विश्वास आणि चांगले मूल्य द्या, तेव्हा बाजार स्वतःहून तुमच्या बाजूला असेल. हा व्हिडिओ तुमच्या व्यवसायासाठी उपयोगी वाटला असेल तर सेव्ह करा आणि तुमच्या माहितीतील इतर उद्योजक किंवा व्यवसायप्रेमींना नक्की शेअर करा. अशीच आणखी प्रेरणादायी बिझनेस केस स्टडीज आणि स्टोरीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.